केंद्र सरकारच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीमधून बेरोजगारांना काम आणि वेतन दिलं जातं। मात्र करवीर तालुक्यातील दर्याचे वडगाव इथल्या ग्रामपंचायतीकडून या योजनेकडे दुर्लक्ष केलं जात आहे। सिंचन विहीर, पाणंद रस्ते, घरकुल आणि जनावरांचे मोठे गोठे अशा कामांच्या प्रस्तावांना गेल्या 1.5 वर्षापासून मंजुरीच मिळालेली नाही। दुसरीकडे मंजूर झालेल्या कामाचं ऑनलाईन हजेरी मास्टर निघत नसल्यानं मजुरांना वेतन मिळत नाही। त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आज करवीर पंचायत समितीवर आक्रोश मोर्चा काढला आणि कर्मचाऱ्यांना बाहेर काढून कार्यालयाला टाळं ठोकलं। करवीर तालुक्यातील दर्याचे वडगाव ग्रामस्थांनी आज आक्रोश मोर्चा काढला। करवीर पंचायत समिती कार्यालयातील रोजगार हमी योजनेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत संतप्त ग्रामस्थांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला। त्यातूनही समाधानकारक उत्तरं मिळाली नसल्यानं ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना बाहेर काढून कार्यालयाला टाळं ठोकलं। यावेळी ग्रामस्थ प्रचंड आक्रमक झाले होते। प्रशासनाकडून रोजगार हमी योजनेच्या कामांना वेळेवर मंजुरी दिली जात नाही। सिंचन विहीर, पाणंद रस्ते, घरकुल आणि जनावरांचे गोठे अशा कामांच्या प्रस्तावांना गेल्या 1.5 वर्षांपासून मंजुरी मिळालेली नाही। दुसरीकडे मंजूर झालेल्या कामांची ऑनलाईन हजेरी नोंद होत नसल्यानं मजुरांना वेतन मिळत नाही। अशावेळी मजुरांनी उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न माजी सरपंच अनिल मुळीक यांनी उपस्थित केला। कोल्हापूर जिल्ह्यात या योजनेचा बोजवारा उडाला आहे। गेले 2-3 वर्षापासून या योजनेच्या बाबतीत शेतकऱ्याचे ज्या विहिरी, सिंचन विहिरी असतील, घरकुल असेल, शेतपाणंद रस्ते असतील किंवा गोठे, जनावरांचे गोठे असतील, फळबाग लागवड शासन तिकडे म्हणत आहे की वृक्ष लागवड करा, फळबाग लागवड करा। पण या रोजगार हमी योजनेअंतर्गत आम्ही तहसीलदार ऑफिसपासून कलेक्टर ऑफिसपर्यंत फेऱ्या मारल्या, पण गेल्या वर्षीपासून 12 ते 15 महिन्यात अजूनही या योजनेची मंजुरी मिळाली, पण त्या योजनेचे मास्टर निघत नाही। लोकांना मास्टर निघलं तर त्या योजनेचा पैसे मिळत नाहीत। या योजनेचा दृष्टिकोन काय आहे की रोजगार हमी योजनेअंतर्गत 15 दिवसात मागणी काम केलं ग्रामपंचायत की 15 दिवसात काम मिळालं पाहिजे। काम तर मिळतंय, मास्टर निघतंय, 6-6 महिन्यानं मास्टर निघतंय, पण 6-6 महिन्यानं मास्टर निघून त्या लोकांची हजेरी मिळत नाही, त्याचे पैसे मिळत नाहीत, केलेल्या कामाचे पैसे मिळत नाहीत। ते कामाचे पैसे मिळायला 6-6 महिने वर्ष जाते। मग त्या लोकांनी काम करून खायचं काय, आज हा प्रश्न आहे। म्हणून आम्ही या पंचायत समितीला आज सर्व शेतकरी बंधूंना घेऊन या ठिकाणी आलो। पंचायत समिती अधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवी केली जाते। प्रत्येक वेळी वरिष्ठ अधिकारी नसल्याच्या सबबी सांगितल्या जातात। त्याबद्दल ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त करून 1 जुलै ही अंतिम मुदत दिली। या कालावधीत रक्कम खात्यावर जमा झाली नाही तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचं कामकाज बंद पाडण्याचा इशारा दर्याचे वडगाव ग्रामस्थांनी दिलाय। या मोर्चात सरपंच छायादेवी मुळीक, युवराज गवळी, धनाजी बेनके, विलास बेनके, दत्तात्रय कोरवी यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते।